पावडर जरा कमी लाव. या बाबूला झोपव. या हे तुझ्या बाबूला झोपव. झोपव. चप्पा काय करतेस? चला, एंजल इथे रेडी झालेली ट्युशनला जायला आणि मी पिते चहा. झाकण लाव त्याचं. बंद करते. बंद कर. आता तू झोपते ना? आता तू झोपत नाहीये? चल. आता झोपायचं ना? आता मिचकाला झोपायचं ना? आता अंघोळ झाली मिचकाची. पिल्लू, शी 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 शी, गंदू तोंडात सगळं घालते. सगळं तोंडातच घालत राहते. असं बंद करायला. ठेवून दे आता. दीदीचं आहे ना तेल, ठेवून दे. आता ती मारते ना? कशी मारते तुला? तुला दीदी मारते? दीदी मारते तुला? दे मला, दे मला. थँक्यू. ठेवू मी? चल झोप आता. दुपारचे वाजतायत 3:30. तरी माझी मिश्का अजून झोपलेली नाही. अख्खा इथला पसारा काढून ठेवला तिने. आता किचन मध्ये जाऊन सर्व किचनचा काढला ना. स्वतः झोपते ना मला झोपायला देते आणि अशी फिरते. बापरे, गेली आता बाहेर. काय करते? आरशात बघ कोण आहे. आरशात बघ. काय गडबड करतेस? मिश्का दुपारी खूप खेळून 4ला झोपली ती काहीतरी. आणि 4च्या नंतर मग मी पण जरा वेळ पडले आणि आता जरासं झाडू वगैरे मारून चहा घेतली. कारण घरामध्ये कोणीच नाही आहे. पप्पा पण बाहेर गेलेलेत. मग ते येताना एंजलला घेऊन येतील. आणि एंजलचे पप्पा पण गाडीचं काम असतं त्यांचं, ते पण बाहेर गेलेले. आता मिश्का झोपले तोपर्यंत पूर्ण घर आवरून घेतलं आणि चहा घेतली. चहा घेते आणि जरा केसांना ना मस्त ऑइलिंग केले ना. म्हणजे वेळ कमी, टाइम कमी आपल्याकडे. त्याच्यामुळे ना केसांकडे लक्ष द्यायला होत नाही. माझे केस खूप खराब होत चाललेले आहेत आणि आता थंडीमुळे ना जास्त ड्राय होत आहेत. त्याच्यामुळे ना म्हटलं उद्या, आज वॉश करायची होती पण केलेली नाहीयेत. म्हटलं उद्या करूया. पाण्याचा खूप गोंधळ होता. उद्या वॉश करेल. तर मग आज मस्त ऑइलिंग करून घेतलेली आहे केसांना. मस्त 5 ते 10 मिनिटं मसाज केली केसांची आणि तेल लावून ठेवलं. म्हटलं उद्या मग वॉश करायला बरं पडेल. चला तर मग आता थोड्या वेळात भेटते. आज एंजल घाईघाईमध्ये आयडेंटिटी कार्ड आणि तिचा जो बेल्ट असतो मेन तो घरीच विसरली. बघू तिला टीचर काय बोलले. ओरडली तर असेल थोडंफार. पण सकाळी मी पण खूप घाईमध्ये होती ना, तर मी कपडे धुवत होते आणि मग तिला सगळं काढून दिलं मी. पण ती लक्षात नसेल राहिलं तिच्यावर. ती पण घाईघाईमध्ये अशीच घेऊन गेली. मग विसरून गेली. आता बघूया आल्यावरती काय बोलते. चला तोपर्यंत चहा घेते. चहा माझी थंड झालेली आहे. कशाला ओरडते? अय्या, नको मारू नको. पप्पी दे, पप्पी दे.
आज एंजलला डान्स क्लास नाही, सॉरी, ट्युशनला सुट्टी आहे. उद्या ग्रामरचा पेपर आहे, पण तिची टीचर बाहेर गेली. चला आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे. एंजल जेवलेली आहे आणि हिच्याबरोबर थोडंसं बसावं लागतं असं खेळणी काढून, तेव्हा ही खेळते आणि मग हळूच मग आपण काम करायला जायचं. ही बघ चढते कुठे, बघ बघ, पडेल पडेल, तू पडशील. आणि तू बुक काढ जरासं, मी तुझं रिव्हिजन घेते ग्रामरचं. हिला मीच बघणार, इथे मी बसली आहे ना, तू पण माझ्या इथे बस. तू नाहीतर इथे बेडवर बस, मी खाली बसली आहे तर. तिला कोण बघणार, तिला आपण बघणार. नाही इथेच बस, नाहीतर इकडे बस बाजूला. काय पेपर, कोणता पेपर आहे बाबू? हा वर्कशीट आहे ना, माझ्यासाठी काय बनवलं बघूया आपण. हे झालं पिकअप बनवलं मी स्वतः. आणि हे बघ, एंजल, मिश्का, सुनील, सुप्रिया, SUPRY, सुप्रिया. आय मध्ये नाही लिहिलं, आय नाही लिहिलं. फ्लावर. मिश्का झोपलेली, 6:30 वाजले. 2 दिवस झाले ना रात्रीचा खूप त्रास देते. म्हणजे तिला ना ॲक्च्युली काहीतरी खाण्यात आलं असेल तर तिच्या अंगावरती ना पूर्ण पित्त उठत होतं आणि खूप खाज देत होती तिला. आणि जे आमच्या डॉक्टरांकडे मी जाते ते गेलेले गावी, कुठे नेलं पण नाही तिला. मी घरातच मग तेल वगैरे लावून तिला मी थोडंसं हे केलेलं, खाज येत होती तर. एक आदल्या रात्री ठीक झालं, पण मग काल तिला जास्तच तिने खाजवलं. हां, आणि मग काही ऑप्शनच नव्हता. आणि मग तेल लावून तिला थोडंसं हे केलं, पण तरी पण तिला खूप खाज येत होती. मग कोकम असल्यावरती जरा कोकम ते पण लावू शकतो, भिजत घालून ते पण अंगाला चोळू शकतो. पण माझ्याकडे कोकम पण नव्हते, पण अवेलेबल होता कोकम ज्यूस. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, कारण ती खूप रडत होते, खाजवत होते. त्याच्यामुळे मग कोकम ज्यूस थोडासा तिच्या ना जिथे जिथे खाज येत होती ते केलं. थोडीशी सूजन कमी झाली आणि नंतर मग थोड्या वेळाने लगेच ती झोपून पण गेली. मग बहुतेक तिला खाज कमी झाली असेल. मग 4 वाजता झोपली ती. 2 दिवस झालं ती अशीच करते. पण मग आता सकाळी सगळं आवरून तिला पहिल्यांदा दवाखान्यात नेलं दुपारी, आणि मग तिथून वडाळ्याला पण गेलो, जरा काम होतं. आणि मग येता 3 वाजले. आणि मग तिथून आल्यावरती थोडा वेळ खेळून वगैरे 4 वाजता तिला औषध पाजून झोपवलं. ते अजून झोपलेली. 6:30 वाजले. आता एंजल आली. मी सगळं घर आवरून झालं, पूर्ण क्लीन केलं आणि भात ठेवून दिला आणि पीठ मळून ठेवलं. भाजी वगैरे करायची. म्हटलं पप्पांना म्हटलं चिकन वगैरे घेऊन या खालून, तर मग जरा आवडते. आज काय एंजल घरी आहे. एंजलची एक्झाम पण संपलेली आहे. तिची टीचर बाहेर गेली, त्याच्यामुळे मॉर्निंगला पण तिला ट्युशन नव्हतं, काल रात्री पण नव्हतं. मग मीच घेतला तिचा थोडा अभ्यास. आणि मग
आता पण नाहीच आहे. ती म्हणते बोललेलीस की एक्झाम संपली तर त्या संध्याकाळी मी जाणार नाही म्हणून. म्हटलं ठीक आहे चल रिलॅक्स होऊ दे थोडंसं. उद्या सॅटरडे आहे आणि उद्या पण मग तिचं दुपारी ट्युशन आहे. त्याच्यामुळे चला माझं काही नाही. एंजल आहे तर दोघी खेळते. एंजल असल्यावर काय टेन्शन नसतं. मग मी माझं बनवून घे चला आता. ती झोपलेली तोपर्यंत जरा एंजलचं आवडते, तिला खायला वगैरे काय देते आणि बघते मग मला थोड्या वेळात भेटते. इथे मस्त चिकनची ग्रेव्ही माझी रेडी आहे. पप्पाचं जेवण झालेलं आहे. एंजूचं आणि मिष्काला भरवलं थोडंसं आणि त्या दोघांचं पण जेवण झालेलं आहे. आता आम्ही दोघे बाकी आहेत. पाणी अजून आलेलं नाही. 2 दिवस झालं पाण्याचा खूप गोंधळ झालेला आहे. आता जेव्हा येईल तेव्हा कामं करायचे. आणि आता थोडंसं दरवाजा उघडा करून दोघींना थोडा वेळ खेळायला दिलेला आहे आणि मग नंतर फ्रेश होऊन मग झोपतील. चला तर मग आता उद्या बघूया. उद्या सॅटर्डे, उद्याचा दिवस कसा आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. ब्लॉग एंड होत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि लाईक करा. चला तर बाय, गुड नाईट. उद्या भेटूया परत एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.